सगळे इकडे बसणार पुढेच यायचं या इकडचे म्हणजे ते पुरुष बसतील सारा सारा विचार कराव ठाव सारा सारा विचार कराव ठाव सारा
सरासर विचार करा उठा उठी
सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू जन्मनिया कुळी वाचे स्मरा राम जन्मनिया कुळी वाचे स्मरे राम धरी हाची नेम हरनिशी तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू तुका म्हणे कोटी कुळी त्या पुनीत तुका म्हणे कोटी कुळी त्या पुनीत भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू ढाला सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग या अखिल विश्वामध्ये सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय ज्या भगवान परमात्म्याच्या हातामध्ये आहे त्या भगवान परमात्म्याचा अपरोक्षपणे ज्ञान करून देणारे साधकांचे मायबाप योग्यांचे माऊली विश्व माऊली महावैष्णव माऊली ज्ञानोबराय आणि त्यांच्या जवळचे असणारे संत संत मान्य संत जगमान्य संत आणि देवमान्य संत जगद्गुरु तुकोबराय यांच्या गाथ्यामधील नामपर प्रकरणातील मानवी जीवनाला एक उच्च कोटीचा विचार सांगणारा भंग सेवेसाठी निवडला आहे विठाला प्रस्तुत अभंगात जगद्गुरु तुकोबराय सांगतात की विचारच करत नाही असा माणूस नाही का नाही मग सार आणि असाराचं मंथन करून सारच विचार ग्रहण करा तो सार विचार काय असेल तर भगवंताचं नामस्मरण हा सार विचार आहे सारासार विचार करा उठा उठी उठा उठी करा म्हणजे घाई न करा मनवणी लाभो करा काळ सारा चिंतने तो चाललेला काळ आहे तो नामस्मरणामध्ये घाला घाईनं चिंतन करा सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे माणसं म्हणली महाराज आम्ही कंठामध्ये नामस्मरण धारण करू परंतु त्याचा फायदा काय तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू त्या भगवंताच्या नामस्मरणानं त्याच्या चिंतनानं तुम्हाला जी रोजची संकट आहेत रोजची जी कटकटी आहेत त्याचं निरसन होईल त्या संकटाचं निरसन होईल समस्या दूर होतील नवे नवे असणारा हा भवसागर सहज लिलया पार होईल तरावया पार भव सिंधू हा जो भवसागर आहे जे आपण भवसागरामध्ये आहोत तो भवसागर सहज लिला पार होईल परंतु जो कोणी कुळात या मानव देहाला या जन्माला आल्याच्या नंतर जर जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम
भगवंताचं नामस्मरण जर कोणी करीत असेल आणि नियमानं असावं, हे का नाही राजू महाराज, नियम असावा, नित्य नियमनामी ते प्राणी दुर्लभ. जो कोणी असा एखाद्या कुळात येऊन जर नियमानं भगवंताचं चिंतन करणारा असेल, भगवंताचं नामस्मरण करणारा असेल, तर त्याच्या कोट्याधीश कुळी त्या भगवंताच्या नामस्मरणात पुनीत झाल्याशिवाय राहत नाही. वाऱ्या सांगतात की तुका म्हणे कोटी कुळी त्या पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. त्या भगवंताच्या नामस्मरणाची ताकद एवढी आहे की जर कोणी एखाद्या कुळात जन्माला येऊन एखाद्या साधकानं जर नामस्मरण घेतलं तर कोट्याधीश कुळीचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. अशा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. अभंग अतिशय सर्वांच्या परिचयाचा आहे. सारासार विचार करा, साराने असाराचं मंथन करून सारच विचार ग्रहण करा. तो सार विचार काय असेल तर ते भगवंताचं नामस्मरण आहे. ते कंठामध्ये धारण केल्याच्या नंतर तुमचे जे रोजची संकट आहेत ते दूर होतील, समस्या दूर होतील. हा सहज भवसागर सहज लिहिला पार होईल. एखाद्या कुळामध्ये जर एखादा नामसाधक जन्माला आला तर त्याच्या नित्यनाम असणारा जर साधक जन्माला आला तर त्याच्या कोट्याधीश कुळीत तुम्ही झाल्याशिवाय राहणार नाही. असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ अभंगावर काही सविस्तर चिंतन करत जाण्यापूर्वी किंवा काही सविस्तर विवेचन करत जाण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं संप्रदायाचा दंडक आहे. अतिशय अल्पसा परिहार देणं अतिशय महत्वाचं आहे. सर्वांना तुम्हाला ज्ञात आहे की असणारा हा चैतन्य कानिकनाथाचा उत्सव गेल्या 9 वर्षापासून चालू असणारा हा रंगपंचमीला असणारा हा नामोत्सव सप्ताह या श्री क्षेत्र आस्तगाव असणाऱ्या या वस्तीवरती सर्व भाविक ग्रामस्थ, सर्व असणारे टाळकरी मळकरी सर्व एकत्रित येऊन आमच्या माता भगिनी आणि विशेष म्हणजे खऱ्या अर्थाने इथं महाप्रसाद होतो ही फार मोठी जमेची बाजू आहे. मेजर साहेब हॉटेलवर आणि ढाब्यावर माणसं जेव घातल्याच्या नंतर राजू शेठ पुण्य लागेलच असं काय सांगता येत, परंतु येथे दिलेल्या अन्नाचा एक कण होय कोटी कोळीचं उच्चारण. एक कणही अन्नाचा या ठिकाणी व्हायला जाणार नाही. म्हणजे या ठिकाणी जर अन्नाचा एक कण दिला तर त्याच्या कोट्याधीश कुळीचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. असे आमचे अन्नदाते असणारे सोनवणे पाटील आणि बंटी नागवी असणारे त्यांनी याचा अन्नदान केलेलं आहे आणि 8ही दिवस या ठिकाणी अन्नदान होते. फार मोठी जमेची बाजू आहे. अतिशय या सप्ताहासाठी पहिला दिवस जरी असला तरी नामवंत गायक वादक या कार्यक्रमासाठी आहेत आणि ज्यांची उत्कृष्ट अशी माईक सिस्टीम आहे तसे आमचे परमस्नेही परमादरणीय माऊली महाराज काळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही वंदन आहे. ज्यांनी देशाची सेवा करून आता परमार्थ सेवा ज्यांच्या हातून घडते असे आमच्यावर प्रेम करणारे आदरणीय नाई मेजर, आमच्या तुळशीवाल्या माता, तसेच आमचे विनेकरी बाबा, गोड हात आहे आमच्या राजू महाराजांचा या ठिकाणं नेहमी सेवा असते महाराजांची. राजू महाराज सोनवणे, आमचा चिरंजीव कृष्णा महाराज ज्यांनी मला या ठिकाणी अनेक वेळा आणण्याचा प्रयत्न केला असे आमचे संदीप चारोळे आणि खऱ्या अर्थानं या परिसराचं भूषण आमचे खोमणे महाराज, सर्वच असणारे आमचे आदरणीय भाऊ या ठिकाणी स्वतः टाळ घेऊन उभे आहेत. सर्वच टाळकरी आमचे हे लहान लहान बाळ गोपाळ, आमच्या माता भगिनी, जाणते पारमार्थिक, पुरुष वर्ग जरी थोडा असला आता योजनाच लाडकी बहिणीची आहे. त्यामुळे असो पहिला दिवस आहे. आता हा नियम कसा आहे, तथाकथित आहे की पारंपरिक आहे असं सांगता येत नाही, परंतु बरेचसे बुजुर्ग कीर्तनकार पहिल्या दिवसाची सेवा ला नामपर अभंग घेतात म्हणून त्या अनुषंगानं नामपर अभंग निवडला आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या आवाजावर महाराष्ट्र संतुष्ट आहे असे आमचे गोवर्धन महाराज, ज्यांनी मला अनेक गावं दाखवली महाराज, ठीक आहे. वास्तविक खऱ्या अर्थानं ज्यांनी मला अनेक गावं दाखवली असे आमचे गोवर्धन महाराज नेहमी सावलीप्रमाणे मला रोज साथ असते. अगदी सर्वांच्या चरणाशी विनम्र भावंड नतमस्तक होतो. आता काय होईल, सर्वांची नावं जरी घेत राहिलो भाग्यवंत भावे तसज्जनांची नावे.
सर्व माता भगिनी जाणते परमार्थी अगदी सर्वांच्या चरणाशी विनम्र भावानं नतमस्तक होऊन सेवेकडे वळण्यापूर्वी आपला सांप्रदायिक करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची सुता चरणावर ठेवून माथा साष्टांग हे करी दंडवत दुसरे बंधू शारजा जी चतुर्णाची आत्मजा वाघ सिद्धी पाविजे सहजा तया चरणी नमन दंडवत नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वरा राखा जी कीर्तनी वैवासित लोका तयाची अचरणी नमनगा मज दिसत असो परम विख्यातो जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची अचरणी नमनगा
ज्याने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जानना बाळी गाव तरला जयची पुळी तया शिव छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीत असो विढाला पांडुरंग परमात्म्याला नमन करून तुम्हा सर्व वारकऱ्यांना संत माईबापांना विनम्र भावना नतमस्तक होऊन राजे शिवछत्रपतींना विनम्र भावना अभिवादन करून कथेला सेवेला प्रारंभ आहे. मानवी जीवन खऱ्या अर्थानं म्हटल्याच्या नंतर भगवंताने हे विश्व निर्माण केलं. विश्व निर्माण करत असताना भगवंत आधी एकटाच होता महाराज. मग काय केलं असेल हो हे विश्व निर्माण कशासाठी याचं प्रयोजन असेल. एकलेचेने कंठेना म्हणून निर्माण केली 14 ही भुवन. भगवान परमात्म्याला एकट्याला करमेना एकटा माणूस राजू महाराज राहू शकत. म्हणून भगवंताने 83,99,999 संतांनी आणि शास्त्रांना असा निर्वाळा दिला गेला की अखिल विश्वामध्ये संपूर्ण सृष्टीमध्ये 84 लक्ष योनी संचार करतात, नवे नवे राहतात. पैकी 83,99,999 भगवंताने निर्माण केली आणि देवाने कपाळाला हात लावला का तर देवाला फार मोठी अपेक्षा होती. देवाला फार मोठी इच्छा होती की सर्व प्राणी मात्र सर्व जीव मात्र हे सर्व 83,99,999 माझं भजन करेल, नामस्मरण करेल, माझी हरिकथा करतील, माझी हरिकीर्तन करतील, नव्हे माझा असणारा उत्सव साजरा करतील, माझी वारी करतील. परंतु भगवंताच्या आशेचा बिमोड झाला माझा भगवंतानं 83,99,999 आहार निद्रा मैथून सर्व योनी समज आनंदीला दिलंच नाही. भगवंतानं दिलंच नाही. आहार निद्रा भय आणि मैथून सर्व योनी समसमान. हो अनन्य योनीला हे ज्ञानच दिलं नाही. अनेक हे ज्ञान नाही कुठे जोडी सारखीच लागली महाराजाच. वास्तविक खऱ्या अर्थानं अनन्य योनीला हे ज्ञान दिलं नाही. माई बाप काकुण्या गावात घडतं का असं 4-10 जनावर एकत्र झाली भजनाला बसली किंवा दिंडीचं नियोजन केलं. हा जनावर डोकरांना हे ज्ञानच नाही. माई बाप केलेलं नियोजन हाणून पाडतील बा जनावर, परंतु करणार विठ्ठल अनन्य
नेवणीला हे ज्ञान नाही. मग भगवंताने विचार केला की या 83,99,999 आहार निद्रा भय मैथून सर्व योनी समान भाजनाचं ज्ञान दिलं ते फक्त तुम्हा आम्हाला. हो, मग मानव हा विचार प्रधान प्राणी आहे, मानव हा ज्ञान प्रधान प्राणी आहे. मानवाला बुद्धिवान आहे माणूस विचार करू शकतो. मग अनेक त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबा तर सांगतात की विचाराशिवाय माणूसच नाही बा. प्रत्येकाच्या डोक्यामध्ये काही ना काही विचार चालू आहे. विचारच करत नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही. खऱ्या अर्थानं वास्तविक खऱ्या अर्थानं या मानवी जीवनाचं अंतिम ध्येय काय असेल माई बाप. ज्यावेळेस हा मानवी देह भगवंतानं जन्माला घातला त्याचं प्रयोजन नेमकं काय आहे. महाराजांनी प्रमाण दिलं याच देही घडे देवाचे भजन. फक्त या मानव देह भजनासाठीच दिला. देवे दिला देह भजना गो मोठा. हो, देवे दिला देह भजनासाठीच दिला माई बाप. मानवी जीवनाचं अंतिम ध्येय भगवंत प्राप्तीच आहे माई बाप. हो, का वास्तविक खऱ्या अर्थानं हा असणारा मानव देह फक्त भगवंताच्या प्राप्तीसाठीच दिला. मग ती भगवंताची प्राप्ती मानवी जीवनाचं अंतिम ध्येय भगवंत प्राप्ती जरी असली तरी ती संताशिवाय होऊ शकत नाही. संताविण प्राप्ती संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती वाही. भगवंताची प्राप्ती संताशिवाय होऊ शकत नाही. नवीन हरिप्राप्तीशी उपाय धरावे. मानवी जीवनाचं अंतिम ध्येय भगवंत प्राप्ती आहे. मानवी जीवनाचं प्रयोजन देवाची प्राप्ती आहे, परंतु ती संताशिवाय होऊ शकत नाही. मग या मानवी देहाला आल्याच्या नंतर संतही कळले पाहिजे राजू. या ठिकाणी येऊन पांढरे कपडे घालून नुसते ज्ञानाचे ढोस पाजले म्हणजे संत नाही. ठीक आहे, वास्तविक खऱ्या अर्थानं संत तेच आहेत. तेची संत तेची संत ज्यांचा अहोरात्र भक्त तेची संत ज्यांचा हित विठ्ठली नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचुनी. जे नामस्मरण सोडून काहीच करत नाही त्यांना संत म्हणा. नामा परते साधन नाही जे तू अनेक करसे काही. जे नामस्मरण सोडून काहीच करत नाही त्यांना संत म्हणा. ते संत आहेत. मग या महाराष्ट्र ही तर संतांची भूमी आहे. संतही कळले पाहिजे. आणि वास्तविक खऱ्या अर्थानं या परमार्थामध्ये किंवा या आध्यात्मिक असणाऱ्या संत हे सर्वच महत्वाचे. म्हणजे प्रत्येक संतांचं जर जीवन चरित्र पाहिलं तर त्यांनी असणारा त्याग केलेला आहे. हो, त्या समाजाचा उद्धार व्हावा, ठीक आहे नाही, त्या समाजाचं कुठेतरी कल्याण व्हावं
समाजाला कुठेतरी परमार्थ कळावा, त्याच्यासाठी संतांनी आपलं जीवन खर्ची घातलं नाही बा. ठीक आहे. जगाच्या कल्याण संतांची विभूती, जगाच्या कल्याण संतांची विभूती. जगाच्या कल्याणा संतांची होती, देह कष्ट भीती परोपकार. या जगाच्या कल्याणासाठी संत देह कष्ट होतात मायबाप. मग संती कळले पाहिजे. या असणाऱ्या भागवत धर्माचा पाया ज्या माऊली ज्ञानोबाने रचला, ज्ञानदेवे रचला पाया उभारिले देवालया. असणाऱ्या कलस्थानी माझे जगद्गुरु तुकोबाराय आहेत. मग वास्तविक खऱ्या अर्थानं जशी देव पंचायन आहे तशी संत पंचायन सुद्धा आहे. हो, हे कुठंतरी व्यवस्थित चालावं, त्याच्यासाठी संत पंचायन आहे. पहिले माझ्या संत आहेत ते म्हणजे माऊली ज्ञानोबा आहेत, त्यांनी या भागवत धर्माचा पाया घातला. दुसरे संत आहेत भगवंताचे लाडके भक्त लढीवाळ असणारे नामदेवराया. आणि तिसरे संत आहेत आमचे पैठण निवासी शांती ब्रह्मजांचा उत्सव आता सध्या चालू आहे. पवित्र काळ तो असणाऱ्या आमच्या नाथ महाराजांचा उद्या नाथषष्ठी आहे. असणारे जगात श्रीमंत आणि शांत संत कोणते असतील तर नाथ महाराज चौथे संत आहेत. माझ्या अलीकडच्या काळातल्या दैवत्वाला प्राप्त झालेलं संत तो म्हणजे निळोपराया. आणि संत पंचायनांमध्ये पाचवे संत आहेत जे कलस्थानी आहेत म्हणजे जगद्गुरु तुकोबा. माऊली ज्ञानोबारायांचा जर विचार केला तर सर्व संतांमध्ये वयानं ते लहान आहेत, परंतु ते जगामध्ये श्रेष्ठ ठरले कारण त्याला फक्त ज्ञान आहे मायबाप. नवे नवे माऊली ज्ञानोबा ज्ञानाचा सागर आहे. वास्तविक खऱ्या अर्थानं ज्ञानदेव वैष्णव मोठा वयानं जरी लहान असले आणि परमार्थ प्राप्ती किंवा आध्यात्मिक अध्ययन ही काही ठराविक वयावर मुळीच नाही मायबाप. किंवा ठराविक गरीब श्रीमंतीवरही नाही. ठराविक गरीब श्रीमंतीवर जर असतं तर अभंगच निर्माण झाला नसता. उच्च नीच काही भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. म्हणजे ठराविक गरीब श्रीमंतीवरती अजिबात नाही ना. ठराविक गरीब श्रीमंतीवर नाही तेच बरं आहे. श्रीमंत माणसाने गरीबाला परमार्थच करून दिला नसता. महाराज विठाल मग ते काय वयावर आहे ना? वयावरही नाही. वयानं जास्त मोठा झाला म्हणून खूपच ज्ञानी झाला असं काही. असणाऱ्या योगीराज चांगदेव महाराजांना 1400 वर्षाचं आयुष्य लाभलं. त्या 1400 वर्ष जगणाऱ्या चांगदेव महाराजांना आमच्या 13-14 वर्षाच्या माऊली ज्ञानोबारायांनी म्हणण्यापेक्षा त्यांच्याही पेक्षा लहानग्या असणाऱ्या मुक्ताबाईने उपदेश केलाच नसता. कबीरजी त्यावर खूप सुंदर बोलले. बडा हुआ तो क्या हुआ, पेड़ जैसा खजूर, पर पंथी को छाया नहीं, फळ लागे अति दूर. ताडाच्या झाडाप्रमाणे उंच वाढला पण खूपच ज्ञानी झाला असंही नाही. ताडाच्या झाडाचं उदाहरण दिलं. ताडाचं झाड उंच असतं. आलेल्या प्रवाशाला पुरेशी सावली नाही, वाटलंच फळ खावं तर फळ लागे अति दूर. त्या ठिकाणी असणारा परमार्थ अध्ययन हे वयावरही नाही, ते विचारावरही नाही. विचारावर आहे. माऊली ज्ञानोबा आहे. असणारे वयानं लहान जरी असले तरी ते ज्ञानाचा सागर आहे. हो, माऊली ज्ञानोबा आहे. ज्ञानदेव वैष्णव मोठा ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. हो, माऊली ज्ञानोबा आहे. ज्ञानाचे सागर आहेत. आणि त्या काळी त्या समाजाला संत कळले का? त्या काळी जर त्यावेळेस त्या काळी त्या समाजाला जर संत कळलेच असते राजू महाराज तर अनेक वेळेला माझ्या माऊली ज्ञानोबा यांची झालीच नसती. त्यांना असणाऱ्या त्या माधुकिरीच्या झोळीमध्ये कोणी शेण टाकलं नसतं, माती टाकली नसती. हो, त्यांच्या अंगावर नको तेवढा त्यांना त्रास समाजाने दिला. त्या काळच्या समाजाला माऊली ज्ञानोबा कळलेच नाही. तोच समाज आहे आणि त्याच माऊली ज्ञानोबांच्या समाधी आणून दिलं. परंतु तोच समाज आज त्यांना शिवण्यासाठी रांगा लावतो महाराज. हो,
असं समाजच तेव्हापासून असं विचित्र आहे, जोपर्यंत एखादी व्यक्ती चमत्कार करत नाही ना, समाज त्याला नमस्कार करायला अजिबात मोकळा नाही. विठ्ठल असणाऱ्या चांगदेव महाराजांचा खूप गवगवा झाला. मित्र म्हणेल देश प्रगत वा थोराशे शास्त्रज्ञ रोज शोध लावत असतील का, परंतु कोण्या शास्त्रज्ञ आणि कोण्या डॉक्टर हे काळाचा उलगडा झाला नाही. परंतु असणाऱ्या चांगदेव महाराजांनी काशी विशेषामध्ये इतकी जबरदस्त योग साधना घेतली की काळ आला ना ती समाधीस्थ व्हायची, काळाला परतून लावायची. परिणाम 1400 वर्षाचं आयुष्य चांगदेव महाराजांना भेटलं नाही बाप, आणि त्या काळालाही परतून लावायची. काळ त्यांच्या दृष्टिक्षेपानं समाधी उत्खन पावल्याच्या नंतर चांगदेव महाराजांच्या दृष्टिक्षेपानं मेलेली प्रेत उठून आपापल्या घरी जायची. काय त्यांच्या समाधीमध्ये ताकद असली नाही. परंतु असा गवगवा झाला, खूप शिष्य समुदाय चांगदेव महाराजांना जमला आणि त्या वातावरणामध्ये चांगदेव महाराजांच्या कानावर एक वार्ता गेली. पैठणला 4 भावंड पुत्रशुद्धीसाठी आला असताना त्या पैठणच्या द्विजांनी म्हणजे पैठणच्या ब्राह्मणानं सहज परीक्षा घेण्याचं ठरवलं. तर माऊली ज्ञानोबारांनी रेड्याच्या मुखातून वेदच बोलवला. चांगदेव महाराज म्हणले मला हे जमणार नाही बाबा, मी काळालाही परत आणून लावलं, मेलेली प्रेतही उठवली, परंतु रेड्याच्या मुखातून मला वेद बोलवता आला नाही. यांचा अधिकार काहीतरी वेगळा, यांचं ज्ञान काहीतरी वेगळं म्हणून माऊली ज्ञानोबा त्यांच्या भेटीसाठी निघाले. माऊली ज्ञानोबा जरी योगी असले तरी सूक्ष्म अहंकारानं माऊली ज्ञानोबा यांच्या चांगदेव महाराज जरी योगी असले तरी चांगदेव महाराज सूक्ष्म अहंकारानं माऊली ज्ञानोबा यांच्या भेटीसाठी निघालेले आहेत. जिवंत सर्पाचा चाबूक हातात आहे, जिवंत वाघावर बसलेले आहेत आणि असणारा सर्व शिष्य समुदाय लवाजामध्ये त्यांच्या बरोबर असताना आळंदीच्या जवळजवळ गेले असताना ही 4 भावंड सकाळच्या वेळेला असणाऱ्या पडक्या भिंतीवर खेळतायत. पाहिलं योगधारी महात्मा आहे, जटाधारी महात्मा आहे आणि एवढा मोठा महात्मा जिवंत वाघावर आलेला आहे, जिवंत सर्पाचा चाबूकही हातात आहे. आणि एवढा मोठा जर महात्मा आपल्या भेटीसाठी येत असेल ना तर आपणही त्यांच्या आदरात त्यासाठी 10 पाऊल पुढे गेलं पाहिजे. हाच खरा परमार्थ आहे. परमार्थ दुसरं तिसरं काही परमार्थ दुसरं तिसरं काही शिकत नाही. गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. आदर द्या, आदर घ्या. त्याच्यापेक्षा याच्या पलीकडे परमार्थ कोणताच नाही महाराज. हो, एवढी एखादी व्यक्ती जर आपल्याकडे येत असेल, तिची अडचण आर्थिक असेल, ती जरी आपल्याच्याने पूर्ण नाही झाली सोनवणे महाराज, तरी निदान त्याला जर आदरात्मक वागणूक आपल्याकडून भेटली तर ती व्यक्ती खुश होईल. हाच खरा परमार्थ आहे. माऊली ज्ञानोबारांनी ठरवलं की योगधारी महात्मा आपल्याकडे येतोय, 10 पाऊल आपणही पुढे गेलं पाहिजे. आजप्रमाणे तो आलेला महात्मा जिवंत वाघावर आला, जिवंत सर्पाचा चाबूक त्याच्या हातामध्ये आहे. आपण या पडक्या भिंतीवर खेळू, त्या भिंतीलाच आज्ञा केली मायबाप. चालविली जड भिंती हरली चांगयोची असणाऱ्या भिंतीला आज्ञा केल्याबरोबर माऊली ज्ञानोबारांनी त्या भिंतीला आज्ञा केल्याबरोबर ती भिंत चालू लागली. चांगदेव महाराजांनी विचार केला, मी जिवंत वाघावर आलेलो आहे, जिवंत सर्पाचा चाबूक माझ्या हातामध्ये आहे. एवढा शिष्य समुदाय लवाजमा बरोबर असताना या असणाऱ्या महात्म्यानं भिंतच चालवली. चांगदेव महाराजांचा त्या ठिकाणी अहंकार गळून पडला मायबाप. हो, सर्पाचा चाबूक गळून पडला. वाघावर खाली उठे स्वस्ती श्री वटे शिवलो पोणी जगता भासू. हे वटेशा असणाऱ्या माऊली ज्ञानोबारांनी भिंत्या असणाऱ्या भिंतीवर खाली उडी टाकली. सांगितलं, चांगदेव महाराज हे वटेशा तुम्हाला नमन आहे, परंतु आलिंगन होण्यासाठी आणि भेट होण्यासाठी 2 व्यक्ती भिन्न भिन्न लागतात. परंतु चांगदेव महाराज तुम्ही आत्मस्वरूपानं आणि मी आत्मस्वरूपानं एकच आहोत. भेट देऊ कुणाला हे माझ्या माऊली ज्ञानोबारांचं तत्वज्ञान आहे. म्हणजे परमार्थ हा काही ठराविक वयावर किंवा ठराविक गरीब श्रीमंतीवर मुळीच नाही. विठाला
एक श्रीमंत ग्रस्त आहे, 5-50 पिढ्या त्याच्या बसून खातील एवढा श्रीमंत आहे, परंतु त्याला झोप येत नव्हती महाराज. त्याला 25व्या पिढीची काळजी होती की माझ्या 20, 22, 24 पिढ्या बसून खातील, परंतु 25वी पिढी काय खाईल बुवा, म्हणून तो विचारानं त्रस्त होता. डॉक्टर गेला, म्हणला डॉक्टर साहेब मला सुखाला झोप येत नाही, माझ्याकडे संपत्ती भरपूर आहे, सर्व ऐश्वर्य संपन्न आहे, परंतु मला काही झोप येत नाही. डॉक्टरांनी सांगितलं, म्हटले गोळी घ्या झोपेची, झोपी जा. त्या ठिकाणी त्या असणाऱ्या श्रीमंत ग्रस्तांना, आणि श्रीमंताला फार बुद्धी असती, अशातला काही भाग नाही. त्या काळी माझ्या माऊली ज्ञानोबराला कळलं असेल की माणसं पैशावाले होतील, गाड्या घेतील, बंगले बांधतील, जमिनी खरेदी करतील, आणि या सकळ समाजाला आरडून ओरडून सांगतील, पहा आमच्या बुद्धीचं वैभव, पहा आमच्या बुद्धीचं वैभव. परंतु माऊली ज्ञानोबराने ते मत तेथेच खंडून टाकलं. बुद्धीचे वैभव ऐका देशावर. पैसे कमवण्यासाठी बुद्धी लागतच नाही मेजर साहेब, बुद्धी लागते परमार्थ करण्यासाठी. कोणताही धंदा टाकला तेजीत चालला, पैसा यायला लागतो, परंतु खरी बुद्धी लागते ती परमार्थ करण्यासाठी. माऊली ज्ञानोबराने ते मत तिथंच समजून टाकलं. बुद्धीचे वैभव आणि नाही तुझे एका केशवराजे सकळ सिद्धी, भगवंताच्या प्राप्तीसाठी बुद्धी लागते. तो असणारा श्रीमंत ग्रस्त त्या डॉक्टर म्हणले गोळी घ्या, परंतु त्याला एक गोळी झोपेना. डॉक्टर म्हणले 2 घ्या, तो 2ही गोळ्या घेऊ लागला, परंतु त्याला झोप आली नाही. मला सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे, परमार्थ हा ठराविक गरीब श्रीमंतीवर नाही. शेवटी तो म्हणला, डॉक्टर साहेब मला तुमच्या गोळीने झोप येत नाही. डॉक्टरने हात जोडले, सांगितलं की माझ्या दवाखान्यातल्या तुझ्या झोपेसाठी गोळ्या संपल्या. तुम्ही समोर मंदिर आहे, त्या मंदिरात एक बाबा साधना करतायत, सेवा करतायत, त्या ठिकाणी ते तुम्हाला काहीतरी उपदेश करतील, तेथे जा. आणि सुखानं झोप येण्यासाठी फार कष्ट लागतात महाराज, फार प्रामाणिक राहावं लागतं. त्या ठिकाणी महाराज तो सकाळीच गेला, बाबाचं दर्शन घेतलं, म्हणला महाराज मला कुठली आर्थिक अडचण नाही, मला कुठला त्रास नाही, माझ्या 10, 5, 25 पिढ्या बसून खातील एवढा माझ्याकडे प्रॉपर्टी आहे, फक्त माझी अडचण एकच आहे की मला सुखानं झोप येत नाही, काहीतरी सल्ला द्या. तर ते बाबा म्हणले, बाबा या ठिकाणी आल्याच्या नंतर भक्ती करणं कर्म प्राप्त आहे का नाही. देवे दिला देव भजना गोमटा, भजन करणं प्राप्त आहे, भगवंताचं नामस्मरण करणं प्राप्त, कर्म प्राप्त आहे, म्हणून मी सेवा करतोय. तुझ्या झोपीसाठी माझ्याकडे काही औषध नाही भाऊ, तुम्ही दवाखान्यात जा. तो श्रीमंत ग्रस्त म्हणला, आता दवाखाना वगैरे नाही, मी भरपूर काही केलं, आता काय तुम्ही काय असाल ते तुम्हीच. त्या असणाऱ्या साधूनं सांगितलं, की साधूही हुशार होते. ते म्हणले तुमची बाकीची अडचण नाही, तुमची फक्त झोपेचीच अडचण आहे ना. एक काम करा, जो कोणी सुखानं झोपतोय त्याचा शर्ट घाला आणि झोपी जा. हा म्हणला सोपं आहे. त्याच्या डोक्यात विचार आनंद, ज्याच्या त्याच्या बुद्धीची कॅप्चरिंग कॅपॅसिटी भिन्न आहे. हो, ज्याच्या त्याच्या ज्ञानाची कॅप्चरिंग ज्याच्या त्याच्या ज्ञान संपादन करण्याची क्षमता ही वेगवेगळी आहे. त्या श्रीमंताच्या गृहस्थांना जो डॉक्टर सर्वांना औषधी देतोय ना, जो डॉक्टर सर्वांचे आजार बरे करतोय ना, तो निश्चित सुखानं झोपत असेल म्हणून पळतच डॉक्टरकडे गेला आणि मला, डॉक्टर साहेब तुमचा एक शर्ट मला द्या. डॉक्टर म्हणले वेळा झाला की काय. ते म्हटले नाही, त्या बाबानं सांगितलं, तुम्ही म्हणले बाबाकडे, त्या बाबानं सांगितलं जो कोणी सुखानं झोपतोय त्याचा शर्ट घाला आणि झोपी जा. डॉक्टर म्हटले मग तुम्ही, तो गृहस्थ म्हणला, तुम्ही सर्वांचे आजार बरे करता, सर्वांना तुम्ही नीट करता, तुम्ही सर्व दुखण्यावर औषधी देता, तुम्ही निश्चित सुखानं झोपत असाल, तुमचा एक शर्ट मला द्या. डॉक्टरने कपडा मला, तुला कोणी सांगितलं मी सुखानं झोपते. डॉक्टर म्हणले अरे वेड्या, माझ्या दवाखान्यापुढे दुसरा दवाखाना झाला, त्यापासून मला झोप नाही. ते म्हणे चला मग कोण सुखानं झोपतोय त्याचा शोध घेण्यासाठी निघाले. आता इंजिनियरकडे गेले, इंजिनियरकडे बरंच त्या ठिकाणी पॅकेज असतं. पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जर पाहिलं तर 1-2 लाख रुपयाचं पॅकेज असतं. म्हणले इंजिनियरकडे जाऊ. इंजिनियरला म्हणले तुमचा एक शर्ट आम्हाला दोघांना द्या. इंजिनियरांनाही प्रयोजन विचारलं कशासाठी. ते म्हणे नाही आम्हाला सुखानं झोप येत नाही, आम्हाला एका बाबानं सांगितलं जो कोणी सुखानं झोपतोय त्याला त्याचा शर्ट घाला आणि झोपी जा. इंजिनियर म्हणला कोरोनाच्या काळात माझेच बिलं थकले, त्या मंत्रालयामध्ये कोणी विचारे ना, पहिला काळ राहिला नाही आता मंत्रालयामध्ये, पहिलं काही व्हायचं मंत्रालयामध्ये, आता ते चालत बिलकुल नाही म्हणायचं, आहे का नाही. सोच बदलो देश बदलेला, आहे का. त्या ठिकाणी महाराज तो म्हटला
माझा धंदा बंद झालाय, मलाच जेव्हापासून माझे पैसे धंदा बसला तेव्हापासून मलाही झोप नाही म्हणे चला. मग त्या ठिकाणी महाराज, परंतु आता इंजिनियर डॉक्टर ही बुद्धी कौशल्याची कामं आहेत, त्यांना बुद्धी लागते. त्यांनी डोकं चालवलं, म्हटले आपण एखाद्या मंत्र्याकडे जाऊ. मंत्र्याकडे काही पैसा असतो, सत्ता असते, सर्व ऐश्वर्य संपन्न असतात. ते मंत्र्याकडे गेल्याच्या नंतर म्हटले, मंत्री साहेब आमची कुठली अडचण नाही, आमचा कुठला रस्ता करायचा नाही, आमच्या गावचा विकास करायचा नाही, परंतु आम्हाला फक्त एकच अडचण आहे की तुमचा एक एक शर्ट आम्हाला 5-25 जणांना देता का? मंत्री म्हटलं कशासाठी हो? त्यांनी नाही, तुम्ही सांगितलं आम्हाला, एका बाबानं सांगितलं जो कोणी सुखानं झोपतोय त्याचा एक एक शर्ट घाला आणि झोपी जा. तुमच्याकडे सत्ता आहे, संपत्ती आहे, तारुण्य आहे, सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत. ते म्हटले आता पुन्हा इलेक्शन आलंय, पाठीमागच्या इलेक्शनला खर्च झाला तो वसूल झाला नाही, मलाच झोप नाही. मग त्या मंत्र्याच्या नेतृत्वाखाली फार मोठा मोर्चा निघाला. दुपारच्या वेळेला अशा उन्हाळ्यामध्ये एक गरीब शेतकरी बिगर शर्टाचाच नांगर हाकत होता. त्या काळी नांगर वगैरे चालायची, आता बैलच राहिले नाही. ह्या काळामध्ये बाबा प्रत्येक वावरात नांगर असायचं, आहे का नाही? 6 बैली 4 बैली नांगर असायचं. त्या दुपार झाली म्हणून बाबाने बैल सावलीला बांधले, चारा टाकला, घरच्याने भाकरी खाल्ली आणि सहज अंग टाकलं, घोरायला लागले. ह्या 5-25 जणांचा मोर्चा त्या आंब्याच्या झाडाखाली बसला. म्हटले ज्याचा शोध घेतोय तो इथंच घोरतोय म्हणे. त्या बाबाला हलून उठून म्हणले, बाबा तुमचा डेली रुटीन कसं असतं, म्हणजे तुमचा नित्यक्रम कसा असतो? बाबा म्हणले काय नाही, आता घडीभर झोपतो, पुन्हा थोडासा घास कापतो, बैल गावात घेऊन जातो, चारा टाकतो, थोडस भजन कीर्तन असलं, माळावर जरी असलं तरी ऐकायला जातो. त्या काळची त्या ठिकाणी महाराज, आणि पुन्हाच पहाटेच उठतो, देवपूजा करतो, पुन्हा रानात येतो, पुन्हा नांगर हाकतो. ते म्हणले बाबा तुम्ही असंच गाड झोपता? ते म्हणले हो. ते 5-25 जण म्हणले तुम्ही जर बाबा असं गाड झोपत असाल तर आम्हाला 5-50 जणांना एक एक शर्ट देता का? बाबाने कपाळाला हात लावला. बाबा म्हटले तुम्हाला 5-50 जणांना देण्यासाठी एक शर्ट जर माझ्याकडे असता तर मी असा उघडा नांगर हाकत बसलो असतो. देव किती सुंदर वागला माहिती. ज्याच्याकडे सर्व आहे त्याला सुखानं झोप नाही, ज्याच्याकडे काहीच नाही त्याला सुखानं झोपाय नाही. मला सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की परमार्थ हा ठराविक गरीब श्रीमंतीचा विषय नाही. विठाला आपले दुसरे संत आहेत माझे माऊली नामदेव राया, भगवंताचे एवढे भक्त होऊन गेले, परंतु लढीवाळ हा शब्द भगवंताने फक्त नामदेवरायासाठीच वापरला मायबाप. आणि नामदेवरायांच्या घरचा एक नियम आहे, भगवंताला नैवेद्य दाखवायचा आणि मगच सर्वांनी भोजन एकत्रित बसून करायचं. नामदेवरायांच्या घरचा नियम आहे. आणि हे नियम करण्यासाठी, ही संस्कृती करण्यासाठी, आपले संस्कार करण्यासाठीचे व्यासपीठ आहेत मायबाप. हसवण्यासाठी रडवण्यासाठी ही कीर्तन प्रवचनाचं प्रयोजन मुळीच नाही मायबाप. मला विशेष वाटतं कधी कधी पोट दुखूस तर हसायला लावणारं कीर्तन फी 40,000 रुपये, डोळ्यातून अश्रू येऊस तर रडायला लावणार कीर्तन फी 50,000 रुपये. आपण म्हणतो येऊ द्या, परंतु हसवण्यासाठी रडवण्यासाठी व्यासपीठ नाहीत. आपल्या देशाची संस्कृती काढावी, आपल्या धर्माची संस्कृती काढावी, पाश्चिमात्य संस्कृतीचं अवलोकन करून या भरकटलेल्या समाजाला आपली संस्कृती काढावी, त्याच्यासाठी व्यासपीठ आहे. विठ्ठल मग नामदेवरायांचा घरचा नियम आहे, भगवंताला नैवेद्य दाखवायचा, मग सर्वांनी एकत्रित बसून भोजन करायचं. परंतु असणाऱ्या नामदेवरायांच्या वडिलांना म्हणजे दामाशेठजींना बाहेर जाण्याचा योग आला आणि नामदेवराय लहानग्या नामदेवराय ही मुलं कशी टाळ घेऊन उभी राहिलीत पार. त्यांना काय हे नाही, म्हणजे स्वार्थ नाही कुठला किंवा कुठलं हित नाही. त्या ठिकाणी असणारा निर्मळ असणाऱ्या त्या ठिकाणी नामदेवराला लहान आहेत अशी यावयाचे आणि सांगितलं की नामा तू आज भगवंताला नैवेद्य घेऊन जायचा, आम्ही बाहेर गावी चाललोय. असणाऱ्या लहान मुलाला उत्सुकता वाटते, मुलांनी टाळ घेतला, खूप आनंद आहे मला. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. हे संस्कार करण्यासाठीच हे व्यासपीठ आहे. आणि ही मुलं जर उभी राहिली तर हे पुढे चालत राहील बाबा, नाही तर हे संपुष्टात आलेलं आहे. विठ्ठल लहानग्या नामदेवरायांना उत्सुकता वाटली, त्यांनाही वाटलं मी नैवेद्य घेऊन जातोय. परंतु आईला पुन्हा प्रश्न केला, आई तो देव माझ्या हाताने नैवेद्य खाईल का ग? आता आईलाही प्रश्न पडला, हा म्हणावं तर देव काय नैवेद्य खात नसतो, नाही म्हणावं तर मुलावर संस्कार वेगळे होतील. देवच जर नैवेद्य खात नसेल तर कशासाठी उठा ठेव. म्हणून अशा द्विधा अवस्थेमध्ये आईने सांगितलं, जा नामदेवा खाईल देव नैवेद्य. असणाऱ्या नामदेवरायाच्या हातात नैवेद्य आहे, एका हातात दुधाचा ग्लास आहे, हातात नैवेद्याचं ताट आहे. भगवंताच्या दरबारापर्यंत गेले आणि सांगितलं, हे देवा
माझे वडील बाहेरगावी गेलेले आहेत, मी तुला आज नैवेद्य घेऊन आलोय, खा नैवेद्य, खा नैवेद्य, असं म्हणल्याने काय देव नैवेद्य खात असतो का? देव नैवेद्य खात नाही महाराज. परंतु त्या ठिकाणं अनेक यातना केली, अनेक याचना नामदेवाने केली, परंतु काही उपयोग झाला नाही. शेवटी नामदेवाने सांगितलं, देवा माझी आई खवळेल, माझे वडील रागवतील, तू जर नैवेद्य नाही खाल्ला तर माझी आई रागवेल, आणि तू जर नैवेद्य खातच नसशील तर तुझ्याच पायरीवर डोकं आपटून मी प्राणत्याग इथेच करीन. आणि ज्यावेळेस नामदेवराज पायरीकडे निघाले त्यावेळेस देवाने नैवेद्यही खाल्ला. दूध नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नोहे हा सामान्य महिमा संतांचा. अरे असणाऱ्या नामदेवरायांच्या हातातला दुधाचा ग्लासही भगवंत पिले, नैवेद्यही खाल्ला, त्याचा जगात इतिहास झाला. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, हो फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. नव्हे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हरितीचा मूर्तीजीव. संतांचा महिमा सामान्य नाही माय बाप. म्हणून भगवंताच्या प्राप्तीसाठी संत लागतात नाही बाप. आणि खऱ्या अर्थानं मी बोलून गेलो की परमार्थास गरीब श्रीमंतीचे विषय नाही. ज्या पैठण निवासी नाथबाबांनी परमार्थ करून दाखवला तो श्रीमंतीमध्ये माय बाप. आणि दोनही अंगाने श्रीमंती आहे, लौकिकही श्रीमंती आहे, पारलौकिक सुद्धा श्रीमंती आहे. लौकिक श्रीमंती इतकी आहे, रोज कथेला येणाऱ्या भाविकांना किंवा त्या येणाऱ्या श्रोत्यांना, ऐकणाऱ्या येणाऱ्या माणसांना रोज नाथ महाराजांच्या घरी पुरणपोळीचं जेवण आहे. काय लौकिक श्रीमंती. आता आपल्या घरच्यांना खरं सांगा बरं 4-2 दिवस पाहुणे आले म्हणले करा रोज पोळ्या, करतील का? काही काही ठिकाणी सणालाच पोळ्या होत नाही महाराज. विठ्ठल परंतु मग असणाऱ्या नाथ महाराजांची श्रीमंती लौकिक श्रीमंती आणि त्यांची पत्नी जयेची कांता तये सारिकी असणाऱ्या शांती ब्रह्मन नाथ महाराजांची पत्नी आहे. आणि नाथ महाराज म्हणजे जगात श्रीमंत आहेत, शांत आहेत आणि शिवाय संत आहेत. सकळ जगात माणसं श्रीमंत भरपूर आहेत परंतु ते शांतच असतील असं अजिबात नाही. जगात माणसं शांत आहेत परंतु ते श्रीमंत आणि संतच असतील असंही नाही. माणसं संतासारखी राहतात परंतु ते श्रीमंत आणि शांतच असतील असं अजिबात नाही. तीनही गोष्टी ज्या ठिकाणी आढळून येतात ते म्हणजे शांती ब्रह्मनाथ महाराज. त्यांना राग आणण्यासाठी तुम्हाला तो कथाभाग सर्वांना ज्ञात आहे, कथा प्रसंग सर्वांना माहित आहे. एकच प्रसंग संपली पुढे जातो. त्यांना राग आणण्यासाठी काही चांडाळ चौकटीनं महाराजांच्या देवघरामध्ये चपलासहित प्रवेश केला. परंतु नाथ महाराजांचा विचारच असा आहे आमच्या स्वामी विवेकानंदासारखा, सिंपल लिव्हिंग बट हाय थिंकिंग बट पॉझिटिव्ह थिंकिंग. साधी राणी, उच्च विचार, सकारात्मक विचार. असं इंग्लिश बोललं ना बऱ्याच जणांना वाटतं ही कीर्तनकार मंडळी म्हणजे फक्त मागणारी आहे, फिरणारी आहे, आडाणी माणसं म्हणजे कीर्तनकार आहे की नाही असा भास होतो लोकांचा महाराज. परंतु आमच्या असणाऱ्या नाथ महाराजांच्या विचारच असा सकारात्मक आहे. महाराजांनी त्या गृहस्थाला सांगितलं तुम्ही चप्पलाशीत आलात, तुमचं किती प्रेम माझ्यावर आहे, तुम्ही चप्पल काढण्याचे विसरले माहिती. इतकंच काय, काहींनी तर म्हणले त्यांच्या असणाऱ्या पत्नीच्या पाठीवर बसा वाढण्याच्या वेळेस. परंतु असणाऱ्या नाथ महाराजांनी सांगितलं गिरजा तुझ्या पाठीवर बसलेले पडतील ते,
जयची कांताताई सारखी गिरजाबाईनं सांगितलं, अहो मला हरिपंडिताला पाठीवर घेऊन वाढण्याची सवय, मी त्यांना कसं पडू दे. मला सांगण्याचा तात्पर्य इतकंच आहे की नाथ महाराजांना कधीही राग आला नाही, म्हणून त्यांना शांती ब्रह्म म्हटलं जातं. हो, नाथ महाराजांनी ज्यावेळेस ध्येय ठेवला, तर उद्या षष्टी म्हणून थोडस बोलतो महाराज, त्या ध्येय ठेवल्याच्या नंतर गावातील लोक, भावकीतील लोक गोळा झाले. महाराज, आपली संस्कृती गोड आहे. इंडियन कल्चर इज द ग्रेट कल्चर. भारतीय संस्कृती, भारतीय संस्कार हे उच्चतम आहेत. आजही आपल्या सुखदुःखामध्ये आपले नातेवाईक, पाहुणे, भावकी, ग्रामस्थ येतात. ही फार मोठी जमेची बाजू. हे संस्कार आपले बाहेर देशामध्ये हे दिसत नाही. शेजारी कोण राहतो याचा सुद्धा तपास नसतो. ज्यावेळेस नाथ महाराजांनी ते ठेवला, गावातील भावकीतील लोक गोळा झाले, चर्चा सुरू झाली. 2 खांदेकरी पुढे झाले, 2 पाठीमागे झाले. खांदेकरी म्हटले की नाथ महाराजांनी जीवनभर आपल्या संग कधी चर्चा केली नाही, आपल्या संग कधी संवाद साधला नाही, परंतु आपल्याच शेवटी का होईना आपल्याच खांद्यावर जावं लागलं ना. परंतु ते संत आहेत, संत सोयीच्छेने येतात आणि सोयीच्छेने जातात. नाथ महाराज म्हणले खाली टेकवा, मला तुम्हाला माझं ओझ होत असेल तर मी नंतर जाईल, खाली टेकवा. ते खाली टेकवलं. नाथ महाराज उठून पुन्हा आपल्या घरून निघून गेले. पुन्हा एकदा नाथ बाबांनी देह ठेवला. पुन्हा गावातील लोक, भावकीतील, नात्यातील लोक पुन्हा गोळा झाले. म्हटले आता चर्चा करायची नाही, काही चर्चा केली तर नाथ महाराज उठून पुन्हा जातात. म्हणून नाथ बाबांनी त्या ठिकाणी महाराज गावच्या वेशी जवळ ती अंत्ययात्रा, प्रेतयात्रा नाथ बाबांची आली असता गावातील सामान्य शेतकरी कुटुंबातील नवीन लग्न झालेली मुलगी, तिला वाटा लावण्यासाठी तिचे नातेवाईक, आई वडील, बहीण भाऊ बाहेर आले आणि त्या नवऱ्या मुलीच्या आईला सहज उद्गार काढले. म्हणली, बाई माझी मुलगी आज एवढ्या शुभ कार्यासाठी पहिल्यांदाच सासर घरी नांदायला जाते, नवऱ्या घरी पहिल्यांदाच सुरुवातीलाच नांदायला जाते आणि याला काय आजच मारायला जमले. परंतु संत आहे, संतांना सर्व कळतं नाही. ते म्हटले मला खाली टेकवा, तिची मुलगी आधी वाट लावू द्या, माझं काय मी नंतर जाईल, कुणाच्या खांद्यावरही नको आणि कुणाला आडवही नको. म्हणून डायरेक्ट नाथबाबांनी जाऊन जलसमाधी घेतली. तो सोहळा उद्या आहे. विठाला म्हणजे वैशाख षष्टीचा तो दिवस आहे आणि वास्तविक खऱ्या अर्थानं अलीकडच्या काळातलं दैवत्वाला प्राप्त झालेलं संतत्व म्हणजे निळोबाराया. आपल्या तालुक्यामध्ये असणारे निळोबाराया, पिंपळनेर निवासी, इतकी गुरुसेवा महाराजांनी प्रमाण दिलं. संताशिवाय प्राप्ती होऊ शकत नाही. मी तर म्हणाले की इकडे देव उभा असेल आणि इकडे गुरु उभा असेल ना, तर गुरुचं दर्शन घ्या. देवापर्यंत नेण्याचं साधन काय असेल तर ते गुरु आहे. हो, इतक्या वेळेस असणाऱ्या जगद्गुरु तुकोबारायांना निघून जावं. गुरुसेवा ही असणाऱ्या निळोबारायांची श्रेष्ठ आहे. हो, देवासाठी त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी निघून जावं आणि असणाऱ्या भगवान परमात्म्यानं स्वतः यावं, निळोबारायांना अनुष्ठान मांडावं आणि सांगावं की निळा मी देव आहे, मी विष्णू आहे. तुझं लागे निळा मी देव आहे, विष्णू आहे, भगवान आहे, काय तुझी अडचण आहे सांग. तर निळोबाराने सांगितलं की देवा तुझं लागे इथे बोलाविले कोणी, मी तुला निरोपच दिला नाही, आमंत्रणच दिलं नाही. ज्याचा त्याचा आवाज ज्याच्या त्याच्या मतदारसंघात. आता पारनेरचा तालुक्याचा आमदार म्हणलं राहतो तिकडे नगरमध्ये उभा झाले लोक. म्हणजे त्या ठिकाणी निळोबाराने सांगितलं देवा निळा म्हणे आम्ही नवळूच देव, तू याचा धावा करीत असो. मी माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा धावा करतो देवा. परिणाम देवाला पाठीमागं जावं लागलं. निळोबारायांच्या भेटीसाठी जगद्गुरु तुकोबारायांना त्या ठिकाणी पाठवावं लागलं. हा गुरुसेवेचा महिमा आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो त्या महाराष्ट्राच्या म्हणजे असणाऱ्या म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांची भक्ती आणि आमच्या शिवरायांची शक्ती याचा मिलन म्हणजे आपला महाराष्ट्र आहे. आता काल परवा शिवजयंती तिथीप्रमाणे साजरी झाली. मायबाप त्या राजाने सुद्धा गुरुची सेवाच केली. असणारे राजे शिव छत्रपतींचे आद्य गुरु रामदास स्वामी त्यांच्या पायाला आजार जडला
हजारो शिष्यगण गोळा झालेलं आहे. रामदास स्वामींनी सांगितलं की माझ्या पायाला आजार जडलाय, त्यासाठी दूध हवाय वाघिणीचं. स्वार्थानं बरबटलेला एकही शिष्य थांबला नाही माईबाप. आता साध्या बिबट्या दिसला तरी कोण थांबतो? वाघिणीचं दूध म्हणजे सोपं आहे का? आता आम्हाला येताना नुसतं बिबट्याचं पिल्लू दिसलं, महाराज म्हणले आता परत ह्या रस्त्याने यायचंच. ठगलं स्वार्थानं बरबटलेला एकही शिष्य थांबला नाही महाराज. अडचणीच्या काळात कोण थांबतो? त्या ठिकाणी मला शेवटी राजे शिवाजी आले आणि विचारणा केली काय सेवा करू महाराज आपली. तस रामदास स्वामींनी सांगितलं बाबा माझ्या पायाला आजार जडलाय, त्यासाठी दूध हवाय वाघिणीचं. हे शब्द कानावर पडल्यावर राजे ताडकन उठले, चमचम करणार तलवार मेनाव घातली. राजे घोड्यावरून जंगलच्या दिशेने जात आहेत ती गुरुची सेवा करण्यासाठी. ती गुरु सेवा करण्यासाठी राजे जंगलच्या जवळ गेले. नुकतीच पिलांना बाजून येणारी वाघीण घोड्याच्या बाहेर आलेली, तिच्या मागे तिची 2 पिलं होती. राजांचं ते तेज पाहून वाघीण जागेवर उभी राहिली. राजांचं ते तेज आहे. आपल्याच्यानं बकरी थांबणं सुद्धा मुश्किल आहे. संभाजी राजानं वाघ फाडला होता महाराज, कसा फाडला? राजांचं ते तेज आहे. वाघीण जागेवर उभी राहिली. राजानं घोडीवरून उडी खाली टाकली, चमचम करणारी तलवार मेनातून बाहेर काढली. हस दिशी त्या वाघिणीची 2 पिलं आपल्या पायात धरली, मनसोक्त दूध काढलं. परंतु राजांनी उठताना विचार केला, राजासारखा चतुर आणि शूर राजाच नव्हता बाबा. राजाने उठताना विचार केला, वाघिणीची 2 पिलं माझ्या पायात आहेत, हातात दूध काढलेलं आहे, माझी चमचम करणारी तलवार खाली आहे. उठताना या वाघिणीने जर वाघिणीची जात दाखवली तर, म्हणून राजानं वाघिणीच्या डोळ्यात पाहिलं तर राजांना वाघिणीच्या डोळ्यात रामदास स्वामींची मूर्त दिसत होती. इतकं गुरुविषय एवढं गुरुविषय प्रेम असावं. गुरुसेवा ही महान आहे आणि असणाऱ्या भागवत धर्माच्या कलस्थानी माझी जगद्गुरु तुकोबार आहेत नाही. हो, जगद्गुरु तुकोबाराने परमार्थ करून दाखवला. अतिशय बिकट परिस्थितीमध्ये वैराग्य धारण केलं. वैराग्याची व्याख्या शास्त्रामध्ये अशी आहे की इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत जेवढे भोग आहेत, भोगाच्या त्यागाच्या तीव्र इच्छेस वैराग्य म्हणतात महाराज. देवासाठी खेळणी भोग आजा भोग केलेला, आजा भोग केलेला, आजा भोग केलेला. देवासाठी खेळणी भोग आजा भोग केलेला, आजा भोग केलेला, आजा भोग केलेला. देवासाठी घेऊन जो अवघा भोग त्या गेला. हो, या लोकांपासून ब्रह्म लोकांपर्यंत जेवढे भोग आहेत, भोगाच्या त्यागाच्या तीव्र इच्छेस वैराग्य म्हणतात महाराज. ते वैराग्य धारण केलं. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबारांना परमार्थ करून दाखवला माहिती. तरी सुद्धा समाजाने विचारलं, महाराज तुम्ही कोण आहात? हो, माणसं संतांनी पुष्कळ ठिकाण लिहून ठेवलं, विचारा. माणूस हा विचाराशिवाय नाही, कोणताच नाही. प्रत्येक जण विचार करतो. तुम्ही म्हणाल महाराज वेडा माणूस काय विचार करतो? जास्त विचार करतो म्हणूनच वेडा होतो महाराज. प्रत्येक जण विचार करतो. शास्त्रकार तर सांगतात की कोहम कतविधम जातम कोई कर्तस्य विद्यते उपादानम किमस्य विचारोसय मित्रुष्य. कधीतरी स्वतःला विचारा, मी कोण आहे, मी आलोय कुठून, मला जायचंय कुठून. या ठिकाणी आल्याच्या नंतर आपलं कर्तव्य काय? वास्तविक मी तर म्हणेल आपण आलोत कुठून हेही माहित नाही, जायचंय कुठं हेही माहित नाही. परंतु या ठिकाणी आल्याच्या नंतर आपलं कर्तव्य काय हे जरी प्रत्येकाला कळलं ना मायबाप, तरी प्रत्येकाचं असणारं जीवन आध्यात्मिक उत्क्रांतीच्या वाटेवर आल्याशिवाय राहणार नाही मायबाप. सहज एक जणाला विचारलं, म्हणलं कोण आहात? तो म्हटलं मी डॉक्टर आहे, एक जण म्हटलं मी इंजिनियर आहे, एक जण म्हटलं मी सरकारी नोकरदार आहे, एक जण म्हटलं तर अमुक गावचा फार मोठा कीर्तनकार आहे, फार मोठा कीर्तनकार आहे. त्या ठिकाणी महाराज मी म्हटलं तुम्ही या ठिकाणी आल्याच्या नंतर काहीतरी विद्या संपादन केल्याच्या नंतर तुम्हाला प्राप्त झालेली पदवी आहे, आता इंजिनियर, आता मेजर झाले, डायरेक्ट काय कॅप्टन झाले गो. या ठिकाणी आल्याच्या नंतर काहीतरी विद्या संपादन केल्याच्या नंतर काहीतरी शौर्य मिळवल्यानंतरच ती पदवी प्राप्त झाली. मग या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्ही काहीतरी विद्या प्राप्त झाल्याच्या नंतर तुम्हाला मिळालेली पदवी, तुम्ही वास्तविक आहात कोण? तो म्हणला अमुक अमुक गावचा अमुक अमुक राव आहे. मी म्हटलं तुम्हाला जन्माच्या आधी नाव नव्हतं, नंतरही नाव शिल्लक राहत नाही, मधल्या काळामध्ये माणसाला इतका नावाचा अहंकार असतो, मग तुम्ही नेमके आहात कोण? म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की मधल्या काळामध्ये माणसाला जो अहंकार आहे ना, तो अहंकार जरी गेला ना, एवढं जरी कळलं तरी प्रत्येकाचं जीवन आध्यात्मिक भूतक्रांतीच्या वाटेवर आल्याशिवाय राहणार नाही.
विचार करा आपण आलोत कुठून. त्या ठिकाणी असणाऱ्या जगद्गुरु तुकोबारायांना समाज विचारलं, महाराज तुम्ही कोण आहात? महाराजांनी सांगितलं, मी देशवेशन होय माझा सहज फिरत आलो गा, करू शकता कोणावरी. तेव्हा एक कोण्याही गावीचा नव्हे, मी एकले ठाईचं एक, मी कोण्या गावचा नाही, मी कोण्या देशाचा नाही, कोण्या पंथाचा नाही, कोणत्या धर्माचा नाही. मग त्या ठिकाणी महाराज मानवी जीवन हे विचारावर, जसे माणसाची विचाराची दिशा जर चुकली तर त्याची जीवनात दशा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून विचार करत असताना जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की विचार करा सार, आणि आसाराचं मंथन करून सारच विचार ग्रहण करा. अभंगाचं सारा सार विचार करा उठाओ, 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 नाम धरा तुम्हाला विचारच करायचा आहे ना, तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की सार आणि आसाराचं मंथन करून सारच विचार ग्रहण करा. सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. हो, आणि हाच खरा धर्म आहे. धर्मनीतीचा ऐका हा व्यवहार, निवडिले सार आसार ते. सार काय आणि आसार काय याचं मंथन करून सारच विचार ग्रहण करा. तो सार विचार काय असेल तर ते भगवंताचं नामस्मरण हा सार विचार आहे, आणि तो पटकन केला पाहिजे. माहिती हो, तुम्हाला रामायण कथा सर्वांना ज्ञान, कथावाद रामायणातलं माहित आहे, ज्ञात आहे की ज्यावेळेस असणाऱ्या रावणानं मारीच मामांना सांगितलं गेलं की तुम्ही त्या ठिकाणी असणाऱ्या मला सीतेच्या अपहरणासाठी काहीतरी मदत करा, त्या ठिकाणी महाराज रावणाने तीनही युक्त्या केल्या, साम दाम दंड. मारीच मामाला सांगितलं तुम्ही जर मला या असणाऱ्या सीतेच्या अपहरणासाठी जर काही मदत केली, माझ्या कार्यासाठी जर तुम्ही मदत केली तर मी तुम्हाला त्या ठिकाणी अर्धी नगरी बक्षीस देईल. परंतु त्या मारीच मामाने विचार केला, प्रभू रामचंद्रांनी भैया लक्ष्मण लहान असताना ते असणाऱ्या विश्वमित्राच्या यज्ञामध्ये विक्षेप आणण्यासाठी गेलो तर एकाच बाणानं सुभाव मारला, आणि मी जर आयुष्य शिल्लक, माझं नशीब शिल्लक म्हणून मी राहिलो, आणि आता त्याची पत्नी पळायची म्हणल्यावर तुम्हाला एकाच बाणानं उडवील, तुझं अर्ध राज्य काय कामाचं भाऊ आहे का नाही? म्हातारं तर असलं ताकाशील लाडू घातले लोकांची काय कामाची. त्या ठिकाणी महाराज मारीच मामाला सांगितलं की रावणा, मला तुझ्या मदत कार्य मला करता येणार नाही. त्यावेळेस सांगितलं की तुम्ही काहीतरी तुम्हाला आम्हीच दाखवतो, पैशाची कबूल केली, परंतु साम दाम काही कामाला आलं नाही. शेवटी रावणानं सांगितलं, मारीच मामा तुम्ही जर माझ्या कार्यात मदत करतच नसाल तर तुम्ही झालं हरण, नाहीतर तुम्हाला एकाच तलवारीच्या यानं मारून टाकतो. मारीच मामाने विचार केला, झालं हरण तरी मरण आहे, नाही झालो हरण तरी मरण आहे, परंतु क्षणात विचार केला, तो सार विचार केला की जर या दुष्ट रावणाच्या हातून मरून नरकाला जाण्यापेक्षा जगाचा मालक आहे, ब्रह्मांडाचा धनी आहे, ज्याच्या प्राप्तीसाठी अहोरात्र जग धावतं ना, तो उद्या माझ्या पाठीमागे धावेल. हा सार विचार केला. मोक्ष मोक्ष नावाचा तो मोक्ष मला बहाल होईल. त्या ठिकाणी महाराज सायुज्य नावाचा मोक्ष मला बहाल होईल म्हणून असणाऱ्या स्वभावाने एका क्षणात विचार केला आणि रावणाला सांगितलं की रावणा, मी तुझ्या मदत करायला तयार आहे. रावणाला वाटला हा दमबाजीलाच घाबरला, परंतु मारीच मामा दमबाजीला घाबरले नाही. मारीच मामाने विचार केला,
तो सार विचार केला मायबाप. म्हणून सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी. सार आणि असाराचं मंथन झालं पाहिजे मायबाप. ज्यावेळेस राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांनी विचारणा केली, राजा हा समोरचा कोंडाणा किल्ला कोणाच्या ताब्यात आहे रे? त्यावेळेस राजे शिवाजींनी सांगितलं की मासाहेब तो मोगलांच्या ताब्यात आहे, त्या किल्ल्याचा किल्लेदार उदयभान आहे. त्यावेळेस राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांनी इच्छा व्यक्त केली, तो जर आपल्याला मिळाला तर आपल्या नजरेसमोर त्यांचा भाग तो झेंडा मला देखवत नाही, आपला भगवा तिथे फडकला पाहिजे, तो जर आपल्याला मिळाला तर जशी आज्ञा मासाहेब आपली तशी. त्या ठिकाणी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी गड सर करण्यासाठी सर सेनापती कोण निवडावा म्हणून राजांच्या डोळ्यासमोर एक नाव आलं, ते म्हणजे तानाजी मालुसरेंचं. तानाजी मालुसरे आपल्या एकुलते एक मुलाच्या कोकण गावी उंबरठा या गावी, कोकण मधल्या उंबरठा गावी लग्नाच्या तजवीज मध्ये आहेत, लग्नाच्या घाईमध्ये आहेत. निरोप पाठवला, सांगावा पाठवला. सांगावा सरशी तानाजी मालुसरे धावत आले. काय काम काढलं राजे? काय काम काढलंय? त्यावेळेस असणाऱ्या राजाने सांगितलं की राजे साहेब तानाजी त्या ठिकाणी मासाहेब विचारणा करताय, हा समोरचा कोंडाणा किल्ला कोणाच्या ताब्यात आहे, तो जर आपल्याला मिळाला तर, परंतु तुमच्याही मुलाचं लग्न आहे. त्यावेळेस आमच्या तानाजी मालुसरेने उद्गार काढले, नाही राजे, आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं. निष्ठावंत मावळे होते मायबाप. त्या ठिकाणी महाराज चतुर काही निवडक मावळे तानाजी मालुसरेंनी सोबतीला घेतले. त्या ठिकाणी यशवंती नावाची घोरपड वरती फेकलेली आहे आणि तानाजी मालुसरेंनी शत्रू सैन्यासमोरून जाताना त्या ठिकाणी गोंधळाचं वेश परिधान केलेलं. शत्रू सैन्याने विचार पडला की हा मावळा म्हणावा तर हा धनगरी गीत गातोय, आम्ही गोंधळी गोंधळी, हो हे गोंधळाची गीत गातोय, आणि जर गोंधळी म्हणावा तर गडी आगड बंबाय, काय करावं काहीच कळेना. तोपर्यंत तानाजी मालुसरे वरती गेले. यशवंती नावाची घोरपड वरती फेकलेली आहे. त्या घोरपडीच्या साहेबांना काही चतुर तरुण माळे वरती गेले, दोर बांधला, दोराच्या साह्याने सर्व सैन्य वरती गेलं. गर्जना झाली, हर हर. वा 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 वा. मी पाहिजे तुमचा तानाजी, तुम्ही पाहिजे माझी मावळी. त्या उदयभाने आपल्याला पोत्यात धरून आणलं असतं, येऊन सुद्धा नसतील. राजे शिव छत्रपतीचं नाव घेतल्याच्या नंतर मराठी माणसाचं रक्त सळसळलं पाहिजे. महाराष्ट्र भूषण आदरणीय कबीर महाराज आत्तार काय राजावर बोलतात यार, विठ्ठल द्यायचं का आवाज? गर्जना झाली, हर उदयभान जागा झाला पाहिजे. घनघोर युद्ध सुरू झालं. तानाजी मालुसरे वाघाप्रमाणे लढतायत. त्या ठिकाणी असणारी ढाल तुटली, हाताला सेला बांधला. सेल्यावर तानाजी मालुसरे वार झेलतायत, वाघाप्रमाणे लढतायत, शत्रूचा खात्मा करतायत. परंतु एक हात निकाला, एकाच हाताने समसेर चालवली. परंतु काय नीतीचा खेळ, दोनही हात धडा वेगळे झाले. तानाजी मालुसरे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून सैन्य दुभंगलं, मावळे पळू लागले. परंतु पळणाऱ्या मावळ्यांना आमच्या सूर्याच्या मालुसरेने दोन हात आडवे केले. अरे पळता काय भेडासारखे, कड्यावरून जाणारा दोर मी केव्हाच कापून टाकलाय, तुमचा बाप तिथे मरून पडलाय. कड्यावरून खाली जाणारा दोर मी केव्हाच कापून टाकलाय. एकतर कड्यावरून उड्या टाकून मारा, नाहीतर शत्रूबरोबर दोन हात करून मारा. मावळ्यांसमोर मरण आटलंय. कड्यावरून उडी टाकली तरी मरण आहे, आणि शत्रूवर लढलो तरी मरण आहे. परंतु मावळ्यांनी क्षणात विचार केला, सार विचार केला की कड्यावरून उडी टाकून मरून नरकाला जाण्यापेक्षा शत्रू बरोबर लढलो तर किल्ला तरी ताब्यात येईल. तो सार विचार करून केला. पुन्हा मावळे मागे फिरले, पुन्हा घनघोर युद्ध सुरू झालं. उदयभानचा खात्मा केला, किल्ला ताब्यात आला, गड ताब्यात आला. आणि ही वार्ता सांगण्यासाठी ज्यावेळेस मावळे राजांकडे गेले त्यावेळेस राजाने उद्गार काढले, गड आला माझा. सारासार विचार करा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही कंठामध्ये भगवंताचं नामस्मरण धारण करू, मग त्याचा फायदा काय? असणारी जी रोजची संकट आहेत ती संकटाचं निरसन होईल आणि हा भवसागर सहज लीला पार होईल. अभंगाचं दुसरं
तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू. जी रोजची संकट आहेत त्या भगवंताच्या नामस्मरणात त्याचं निरसन होईल मायबाप. हो, आणि भगवंताच्या सत्तेशिवाय काहीच नाही मायबाप. देवाजीशी आले म्हणा हे कोणाचे चाले ना. एक सहज असणारा गृहस्थ कीर्तनाला गेला आणि घरच्यांना सांगितलं की तुम्ही जरा कीर्तनाला चालला, परंतु महाराज काय सांगतायत तेवढं सगळं एखादा दृष्टांत सिद्धांत काहीतरी मला घरी येऊन सांगावं. त्याच्या लक्षातच महाराज घरी काहीतरी आपण महाराजांना घरच्यांना महाराज काय म्हणले ते काहीतरी सांगायचं बा. कोणता अभंग घेतला होता, काय दृष्टांत दिला, काय सिद्धांत दिला. त्या ठिकाणी महाराज आला. महाराज म्हणले आले का रामभाऊ? तो म्हणला हो. महाराज म्हणले बसले का रामभाऊ? कीर्तनात बसला म्हणजे बसले का रामभाऊ? तो म्हणला कीर्तन सुटल्यावर म्हणले चालले का रामभाऊ? तो म्हणला हो. त्यांना तेवढीच गोष्ट लक्षात ठेवली काय अभंग आहे आणि काय नाही, त्यांचं काही लक्ष दिलं नाही. घरी गेल्यावर कडी वाजवली, म्हणला दार उघड मी चालू आहे. ती म्हणली काय असणाऱ्या आता 11 वाजल्याच्या नंतर 11:30 12 घरी जायला होतात, म्हणून हा टायमिंग थोडासा महाराजांनी लवकर घेतला आहे काय. त्या ठिकाणी महाराज 3 चोर आलेले होते. चोरापैकी त्या ठिकाणी तो आणि ही असं आहे त्याची भूकंपट्टी करावी लागते. या ठिकाणी पाठीभर साठवावं लागतं, तेव्हा वाटीभर इथे कुठेतरी येतं. तो चिंतनच करत चालला, आले का रामभाऊ, बसले का रामभाऊ, चालले का रामभाऊ, आले का राम. त्या चोरामध्ये एकाच नाव होतं रामभाऊ. त्या ठिकाणी महाराज ते म्हणले खाली बस खाली बस. चोर म्हणले खाली बस. त्याने ओळखलंय आपल्याला. ते बसल्याच्या नंतर हा म्हणला बसले का रामभाऊ? आता पारच ओळखलं. चोर म्हणले चला. हे म्हणला चालले का रामभाऊ? याच्या ध्यानी नाही मनी नाही. मला सांगण्याचं तात्पर्य काय, सहज कीर्तनाला आला तरी त्याची चोरी टळली माहिती. आणि जर खऱ्या अर्थानं शुद्ध भावानं जर कीर्तनाला आला तर याच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवन. मग प्रेमळ अंतःकरणानं भजन करण्यासाठी काय हरकत आहे? एकदा सर्व हात वर करून त्या भगवंताचं नाम विठोबार हात खाली हात आवड सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात
की त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरणानं असणारं संकटाचं निरसन होईल, असणारा हा भवसागर सहज लीला पार होईल. आणि एखाद्या कुळात जर एखादा साधक जन्माला आला तर जन्मणी या कुळी अभंगाचं जन्मने आकुळे जन्मोनिया कुळी वाचे स्मरा राम धरी हा नेम हरणिसी तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू. एखाद्या कुळामध्ये तो साधक जर जन्माला आला तर त्याचा नियम पाहिजे मायबाप. हो, वास्तविक खऱ्या अर्थानं हा परमार्थ कसाही केला ना तो वायाला जात नाही महाराज. कसाही करा, कोणाच्याही सानिध्याने करा, परंतु प्रपंच कितीही करा, कसाही करा, हा भवसागर सहज लीला पार होणार, भगवंताच्या चिंतनाशिवाय सहज लीला पार होणार नाही. मी तर म्हणेल देव बाबा प्रपंच देवाने देव द्या तरी तो दुःखच देईल, परमार्थ कोणाच्याही सानिध्याने करा आनंदच देईल. देवानं जरी परम प्रपंच दिला ना तो दुःखच दिलं माहिती बाबा. तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे भगवान श्रीकृष्णाला 16,108 पत्न्या, 16,107 पत्न्यांना 10 मुलं 1 मुलगी असा भगवान श्रीकृष्णाचा प्रपंच झाला. एका पत्नीला मूल बाळच नव्हतं मायबा, तिचं नाव जामवंती. मग त्या ठिकाणी महाराज भगवान श्रीकृष्ण सगळीकडे जायचे, तिच्याकडे गेल्याच्या नंतर ती नाराज असायची, ती दुःखी असायची, ती काहीतरी भांडणं काढायची. म्हणजे देव म्हणायचे काय होतंय, ती म्हणायची काही होत असेल, देव म्हणायचे झालंय काय, ती म्हणायची काही झालं असेल. देव म्हणले नेमकं होतंय काय, ती म्हटली तुम्हाला साऱ्या जगाचं दुःख कळतं आणि माझं कळत नाही का. त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने ओळखलं की ला संतान नाही म्हणून ही दुःखी आहे. मग भगवान श्रीकृष्णाने तिच्या प्रारब्ध वर्षामध्ये पाहिलं तर तिला तिच्या प्रारब्ध वर्षात संतान प्राप्तीच नव्हती. ते प्रारब्धात लागतं महाराज संतान, ते गुजरातला म्हातारीकडे नाही. त्या ठिकाणी महाराज पाहिलं तर ती संतान प्राप्तीच नाही. परंतु असं आहे आपल्या इष्ट देवतेची जर मनोभावे पूजा केली ना आणि इष्ट देवता जर खुमणे महाराज आपल्यावर जर कृपा झाली तर आपलं प्रारब्ध सुद्धा बदलू शकतं. नाथ महाराजांचं प्रमाण आहे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे तुमच्या प्रारब्ध जर काही चुकीचं असेल परंतु त्या भगवंताची आपल्या इष्ट देवतेची जर कृपा झाली तर ते बदलू शकतं. मग त्या ठिकाणी असणाऱ्या भगवान श्रीकृष्णाची इष्ट देवता म्हणजे देवादिदेव महादेव भगवान शंकर. हो, आणि भोळ दैवत आहे शिव भोळा चक्रवर्ती, त्याची पाय भोळ दैवत आहे, सहज प्राप्त होणार आहे. मग त्या ठिकाणी असणारे जामवंत भगवान श्रीकृष्ण भगवान शिवाच्या पूजेला बसले कशासाठी, संतान होण्यासाठी. आता देव तुम्हाला प्राप्त होतो महाराज, मग देवाला देव प्राप्त होणार नाही का. दोन सामान्य माणसाला देवाची जर प्राप्ती होत असेल तर भगवान श्रीकृष्ण देवा पूजेला बसलेले आहे, त्यांना प्राप्त होणार नाही का. सामान्य 2 माणसं पूजेला बसली, सामान्य 2 माणसं पूजेला बसले तर सगळ्यांची सारखीच भक्ती होईल असं काही नाही. एकाची थोडी जास्त झाली, एकाची थोडी कमी झाली, परंतु देव आल्याच्या नंतर काय ते एकाच काम करत नाही. आता इथे या ठिकाणी हे गातात, आम्ही कीर्तन सांगतोय किंवा महाराज वाजवतायत, मग आमचंच देव काम करेन असं काही नाही. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग माझे भक्त गाती जेथे. पण
इथपर्यंत ह्या मंडपाच्या आतच, बाहेर गेलं का संपला विषय हे काय. मग त्या ठिकाणी महाराज ज्याची जास्त भक्ती झाली त्याच्यासाठी देव प्राप्त झाले, प्रसन्न झाले. आणि ते म्हटले बोला काय हवंय. तो म्हटला देवा जास्त भक्ती करा. म्हटला देवा तुम्हालाही माहित आहे मी जास्त भक्ती केली, त्यालाही माहित आहे आणि मलाही माहित आहे, तुम्ही त्याला आधी मागा. कारण की कसं आहे माझी भक्ती जास्त झाली, त्यांनी जर कदाचित माझ्यापेक्षा जास्त मागितलं तर तुम्ही देव आहात, तुम्हाला काही उच्च नीचे काही देणे भगवंत आहे का. कोण लहान मोठा कोण देवाला काय मान्य नाही. त्या ठिकाणं त्याने जर कदाचित जास्त मागितलं तर माझ्या जास्त भक्तीचा उपयोगच काय. देव म्हणले ठीक आहे त्याला मागतो. जे ज्यानं कमी भक्ती केली ती देव त्याच्याकडे गेले, म्हणले तुम्हाला प्राधान्य दिले, तुम्ही मागा. तो म्हणला देवा तुम्हालाही माहिती आहे माझी भक्ती कमी झाली, त्यालाही माहिती आहे माझी भक्ती कमी झाली, पण हे काम करा ते काय त्याला द्या, ते जे काही तुम्ही त्याला देणार आहात ना त्याच्यापेक्षा दुप्पट मला द्या. देव म्हणले तसंच तू. म्हणले मग मागा. तो देव असणारे जास्त भक्ती करणाऱ्याकडे गेले. म्हटले त्यांनी मागितलंय. तो म्हटला काय मागितलंय. जास्त भक्ती करणार म्हटलं काय मागितलंय. ते म्हटले त्यांना असं माहितलं की तुला जे काय देणार आहे त्याच्यापेक्षा डबल मला द्या. तुला जर 2 फॉर्च्युनर दिल्या तर त्याला 4, तुला जर 500 एकर दिली तर त्याला 1000 एकर. तो म्हटला देवा माझी भक्ती करून उपयोगच काय. एक काम करा, माझा एक डोळाच जाऊ द्या, माझा एक हातच जाऊ द्या, एक पायच जाऊ लागलेच पॅरलेस होऊ द्या, परंतु समोरचा जगलाच नाही पाहिजे. असं सामान्य माणसाची मागणी आहे. विठाला विठाला त्या ठिकाणी महाराज म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य सामान्य जीवाला देव प्राप्त होतो. भगवान श्रीकृष्णाला देवाची प्राप्ती झाली, त्या जामवंतीला संतान झालं, भगवान शिवाच्या कृपेने झालं म्हणून त्याचं नाव साम ठेवलं. परंतु इतकं विचित्र जन्माला आलं ना महाराज, ते लहान असतानाच म्हणजे वेगवेगळ्या विचित्र प्रकारे वागू लागले. स्त्रीचं रूप धारण करायचं, गर्भवतीचं रूप धारण करायचं. आणि त्या ऋषीमुनींना सांगायचं सांगा मला काय होईल, सांगा मला काय होईल. आता ते ऋषीमुनी काय सोनोग्राफी मशीन आहे का. ऋषीमुनी क्रोधिष्ठ झाले महाराज, क्रोधिष्ठ झाले आणि सहज बोलणे हितोपदेश. संतांचा सहज जरी शब्द पडला तरी तो खरा होतो. माझा असणारे ऋषीमुनी क्रोधिष्ठ झाले. त्यांनी सांगितलं तुला मुसळ होईल आणि ते संपूर्ण तुमच्या यादव कुळाचा नाश करेल. तसंच झालं महाराज. मुसळ झालं तर कुठण्याचा प्रयत्न केला ते सर्व कुठलं गेलं नाही. काही त्याचा भाग समुद्रात फेकला, त्याचे लव्हाळे उगले. काही टणक भाग उरला, त्याचा बाण बनवला, तोच भगवान श्रीकृष्णाच्या पायाला लागला. आणि शस्त्राने अशास्त्राने न मारणारे यादव त्या लव्हाळ्यानेच मरून गेले. प्रपंच कोणी दिलता, देवानं दिलता. परंतु कसं आहे प्रपंच कितीही करा त्याच्यात दुःखच आहे. संसार सुखाचा नाही अनुभव आहे का नाही. हो नाम घेता उठा उठी होय संसार ऐसा लागो बांधा. हो त्या ठिकाणी फक्त भगवंताच्या नामामध्ये संसाराची कुठेतरी तुटी होईल मायबाप. म्हणून त्या ठिकाणी वास्तविक खऱ्या अर्थानं परमार्थ कसाही करा, कोणाच्याही सान्निध्यानं करा, तो फळ दिल्याशिवाय उत्तमच फळ देईल मायबाप. बिल्वामंगल नावाचे साधू होऊन गेले. त्यांचं जीवन आणि पुंडलिकरायांचं जीवन जवळजवळ सारखंच. गृहस्थी साधू आहेत. त्या ठिकाणी पूर्वीचा काळ आहे. बिल्वामंगलाचं प्रेम असणार पत्नीवर आणि पूर्वीच्या सुना जास्त माहेराला जाण्याची परवानगी नव्हती. पूर्वीच सांगतोय, आता काही नाही. आता सकाळी फोन झाला का मुलगी चहा प्यायला माहेरात आहे, परंतु ते जास्त काळ जास्त वेळा माहेराला बिल्वमंगलाची पत्नी पाठवत नसत किंवा ती जात नसत. त्यांचं एकमेकावर असणारा प्रेम. परंतु एक दिवस बिल्वमंगल बाहेर गेले आणि त्यांच्या असणाऱ्या त्यांच्या पत्नीच्या घरच्यांनी काहीतरी निरोप पाठवला. बिल्वमंगलाची पत्नी माहेराला गेली. हे रात्री अपरात्री या अशा वेळेला घरी आले. आईला विचारला माझी पत्नी कुठे आहे. त्यांनी सांगितलं की मग ती माहेराला गेली, काहीतरी निरोप आला, ती निघून गेली. त्याने विचार केला की ती माझ्याशिवाय राहू शकत नाही, माझ्याशिवाय जाऊ शकत नाही, ती कसं गेली, माझ्याशिवाय राहू शकत नाही, तिने माझी काहीतरी सोय केली असेल म्हणून बाहेर आला. बाहेर धोधो पाऊस पडतोय, नदीला दुधडा भरून नदी वाहते. परंतु त्या जसे माणसाचे विचार असतात ना तशीच बुद्धी चालते. आदमी की पहचान उसके कपडों से नहीं होती साहब, आदमी की पहचान उसके विचारोशी होती है. माणसाची विद्वत्ता ही काय त्याच्या कपड्यावर आणि रंगावर असते का. माणसाची विद्वत्ता ही त्याच्या विचारावर असते. म्हणून जगदुरु तुकोबारा सांगतात की विचार करा सार करा. आणि तो कोणता करा, नाम धरा विठोबाचे. माणसाची विद्वत्ता ही विचारावर आहे. त्याचे विचार तसे बनले, त्याची तशी दिशा फिरली. त्याने विचार केला की मला
मला तिच्याकडे आता गेलंच पाहिजे, ती माझ्याशिवाय राहू शकत नाही, मी तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. नदी दुधळा भरून वाहते, त्या ठिकाणं एक मेलेलं प्रेत वाहून येत होते. त्याला वाटलं माझ्या पत्नीनं ही नावच ठेवली, या नावेमध्ये बसून मी पहिले फिरायला जाईल. तुम्ही म्हणाल महाराज या कीर्तनात प्रवचनात तुम्ही उभे राहिले का काही सांगता, तो काय आंधळा होता का? त्याला काही ते प्रेत घोडी दिसली नाही का? तो आंधळाच होता महाराज. आपल्याला फक्त मेजर साहेब एकच आंधळा माहित आहे, डोळ्यानं अंध आहे, तोच आंधळा माहित आहे. परंतु या जगात अनेक काम अंध आहेत, क्रोध अंध आहेत, लोभ अंध माणसं या जगात भरपूर आहेत. तो कामानं अंध झालेला होता, त्याला ते मेलेलं प्रेतच दिसलं नाही. मला सांगा, आता आपण रोज उठतो, नको तेवढे उद्योग करतो, पहाटच उठतो, धारा काढतो, दारं धरतो, मग आपण काय खरेच जागेत का? खरेच जागेत का? आपल्या हितासाठी आपण जागेत का? आणि तसं जर असतं तर संतांना म्हणण्याची वेळच आली नसती. उठा जागे भारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्रजन बंधू स्वैरे पिसून सर्व मिथ्या गे जाणून शरण निघा दिवस, माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी वाजून गेले, हे तो संपत्तीचे वारे साच गोर जाईल, आयुष्य जाता हे पा काळ जपते सेवा, सोयीताचा गुरुगा ध्यानी राहा श्री हरीच्या संत चरणी भावधरा, क्षणोक्षण नामस्मरा मुक्ती सायोजितावरा हेच करा बापांनो, विष्णुदास विनवी नामा, भूलू नका भव कामा, धरा अंतर बीज प्रेमा, न चुका नेमा, हरिभक्ती तो धरी हाची नेम, हरणीशी न चुका नेमा. संतांनी म्हणण्याची वेळ आलीच नसती माई बाप. मग संत समाजालाही जाग करतात, संत संतांनाही जाग करतात. उठा उठा साधू संत, साधा पुलाले हित, इतकंच काय संत देवाला सुद्धा जाग करतात माई बाप. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, वैष्णवांचा मेळा गरुडा परिला. मग आपण जर खऱ्या अर्थानं जागे असतो तर संतांनी म्हणण्याची वेळ आलीच नसती. आपण फक्त दिसतो महाराज, रोज उठलेले दिसतो, आंघोळ करतो, गंध लावतो, हे फक्त दिसतं, परंतु आपण आपल्या हितासाठी जागे नाही. लक्षपूर्वक वाक्य आहे का? एवढंच वाक्य बोलतो, मांदलीचे बाबा सदैव झोपलेलेच आहेत, परंतु खऱ्या हितासाठी ते जागे आहेत नाही बाब. आपुलिया हिता आसिजू जागता, धन्य माता पिता, ते खऱ्या हितासाठी ते जागे आहेत. विठ्ठल त्या असणाऱ्या बिल्वमंगलानं त्या मेलेल्या प्रेतालाच नाव समजलं. नावेवरती बसून पहिलं फिरायला गेले, पलीकडे गेले. वरच्या मजल्यावरती असणारी पत्नी होती, तिथपर्यंत तो एक भुजंग लोंबकळत होता. त्यांना वाटलं माझ्या पत्नीनं मला दोराच्या सोडलेल्या दोराच्या साह्यानं वरती गेले. एवढ्या अपरात्री तिथपर्यंत गेले, दरवाजा वाजवला आणि तिने सांगितलं, हो तुम्ही एवढ्या रात्री, एवढ्या अपरात्री, एवढ्या संकटावर मात करत माझ्या या नासक्या कुचक्या देहासाठी इथपर्यंत आलात. एवढं जर देवासाठी केलं तर देव तुमच्या मागे पुढे लागणार नाही. मागे पुढे उभा ऐसा धावे चाले मागे मागे साही अंगे. मग एवढ्याच वाक्याचा त्या बिल्वा मंगलाला बोध झाला महाराज. वैराग्य निर्माण झाले. हो ती बिल्वा मंगल आहे, तेवढ्याच वाक्याचा बोध झाला. हो माझ्या या नासक्या कुचक्या देहासाठी तुम्ही एवढ्या रात्री अपरात्री इथपर्यंत आलात. एवढं जर देवासाठी केलं तर देव तुमच्या मागे मागे लागणार नाही. तेवढ्याच वाक्याचा बोध झाला आणि वास्तविक खऱ्या अर्थानं महाराज मग तेवढ्याच वाक्याचा बिल्वा मंगलाला बोध झाला. ते बिल्वा मंगल आहेत. आपल्याला तर किती काय बोलत रावजी महाराज, मग आपल्याला होतं कसं वैराग्य होईल का निर्माण? होणार नाही. ते बिल्वा मंगल आहेत. त्या ठिकाणी महाराज पुन्हा हा प्रपंच करायचा नाही, संसारच करायचा नाही. श्रीकृष्ण गोविंद वराली हे नाथ नारायण वासुदेवा असणारे मथुरीची वाट धरी नामस्मरण करत बसले. धरी हाची नेम अहर्निशी, अहर्निशी त्या ठिकाणी असणारा नेम धारण केला आणि वास्तविक खऱ्या अर्थानं विठ्ठल विठ्ठल त्या ठिकाणी महाराज खऱ्या अर्थानं बिल्वा मंगलानं नामसाधना मंदिरामध्ये केली. परंतु इंद्रियाचं कामच इतकं अवघड आहे. सहज डोळे उघडले तर समोर एक राजकन्या राजकुमारी त्या ठिकाणी दर्शन घेत होती. तिच्या पाठोपाठ मागे राजदरबारापर्यंत गेले. तिने विचार केले की हा नामसाधना करणारा साधू आहे, मंदिरामध्येच नामसाधना करणारा साधू इथपर्यंत कशासाठी आला असेल म्हणून सहज विचारणा केली. म्हटली अहो तुम्ही तर नामसाधना करणारे साधू आहेत, मंदिरातले साधू आहेत, तुम्ही इथपर्यंत का आलात? त्यावेळेस पुन्हा त्या बिल्वा मंगलाला जाग झाली आणि ज्या डोळ्यानं धोका दिला ना त्या त्यांना असणाऱ्या राजकन्याला विनंती केली की हे माते मला 2 दाबणं दे, दाबणं. ज्या डोळ्याने मला इथपर्यंत आणलं ना
ते डोळेच नको आई बाप, पापाची वासना नको जाऊ डोळा त्याहून आंधळा. बराच मी अंध झाले, आता पुन्हा मंदिरात जायचं नाही, जंगलामध्ये निघाले. मला सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की अंध झाले, अंध झाल्याच्या नंतर निर्जन स्थळ आहे, तिथे कशा पक्षाचाही सुद्धा किलबिलाट नाही. आणि मग जवळ विहीर आहे, आता विहिरीत जाणार. झालाय टाइम, परंतु 9 ते 11 आहे महाराज. 9ला सुरू झालं. मलाही कळतं, मी रोज महाराष्ट्रभर फिरतो, मला कळत नाही का विठ्ठल विठ्ठल. पहिल्या दिवशी कीर्तन सेवा घेतली आणि मला पहिल्या दिवसाची आवडती नाईला जरा घेतली महाराज. माझे 8 दिवस खाली नाही. तुम्ही समजा ना, काही पहिल्याच दिवशी आले, लई वेळ घ्यायला लागले. कीर्तन 9ला सुरू झाले. रोज महाराष्ट्रभर फिरतो मी. तुमची इच्छा काय मला व्यक्त होत नाही का? विठ्ठल विठ्ठल. अगदी 5 मिनिटात थांबणार आहे. वास्तविक खऱ्या अर्थानं निर्जन स्थळ आहे. विहिरीकडे निघाले, परंतु भगवंतानं असणारं बालरूप धारण केलं. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनी. त्या ठिकाणी मला बालरूप धारण केलं. हाताला धरलं, सांगितलं बाबा तिकडे विहीर आहे, इकडे नाही. बाबा 1 नाही 2 नाही, बाबा पुढेच. देवानं विचार केला, हा नुसता आंधळाच नाही, हा बाहिरा सुद्धा आहे. त्या ठिकाणी पुन्हा त्या असणाऱ्या देवानं बाल रूपामध्ये बाबांचा हात धरला, बिल्वमंगलाचा हात धरला, पाठीमागे ओढण्यात आलं आणि सांगितलं की देवा, बिल्वमंगलाने विचार केला, या ठिकाणी मला भगवंताशिवाय कोणीही सोडू शकत नाही माईबाप. त्या ठिकाणं देवा म्हणले मला जायचंय, तर एखाद्या आंधळाच्या हातात हात द्या. तो आंधळा त्याच्या हातात हात, आपला हात कधीच देणार नाही, आपला हात त्याच्या हातात धरतो. तुम्ही बघा कधी प्रयोग करा. त्या ठिकाणं देवानं सांगितलं मला जायचंय, बिल्वमंगल सोडत नाही. देवानं सांगितलं मला जायचंय, देवानं झटका मारला, निघून चालले. त्यावेळेस बिल्वमंगलाने एक वाक्य वापरलं, देवा माझ्या हाताला झटका मारून निघून जाशील रे, परंतु तुला मी माझ्या हृदयात साठवले, माझ्या हृदयातलं जाऊन दाखव आणि मगच तुला खरा मर्द समजेल. सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे, तुका म्हणे कोटी हृदयबंदी खाना केला, कोणीला. त्या असणाऱ्या कितीतरी कोट्याधीश कुळी त्या बिल्वमंगलाच्या पुनीत झाल्या. आणि म्हणून एकदा प्रेमानंत करायला वास्तविक करायला ही भूमी, वास्तविक ही भूमी पवित्र आहे मेजर साहेब. हो, ही संतांची भूमी आहे. हो, आणि खऱ्या अर्थानं हे आपला भारत देश, आणि विशेष म्हणजे आपण भारत देशात जन्माला आलो, त्यातली त्यात महाराष्ट्रात जन्माला आलो. आणि जगाच्या ज्ञानेश्वरी ज्या जिल्ह्यात निर्माण झाली, त्या जिल्ह्यात आपण जन्माला. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेतली. ये धरती तड़पण की है, समर्पण की है, वंदन की है, अभिनंदन की है. यहाँ का हर कण कण हमारे लिए शंकर है. जिएंगे तो देश धर्म के लिए, मरेंगे तो देश धर्म के लिए. अगर मरने के बाद कोई हस्ती उठाकर कान से लगाएंगे तो ये क्या हो जाएगा, भारत माता की जय, भारत माता की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, चैतन्य कानिपनाथ महाराज की जय, संत एकनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर
भव करत दुःखाचा भव शिंदे जयाच्या पिताने निशल जगद्गुरु तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगतात की कोट्याधीश कुळीचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे कोटी कुळी त्या पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. त्या भगवंताचा नामानं निश्चित कोट्याधीश कुळीचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. गोड अशी या ठिकाणं सत्संगत आहे. आमचे राजू महाराज सोनवणे, माईक सिस्टीम ज्यांचे गोड आहे असे आमचे माऊली महाराज, आदरणीय पीटी मास्तर, आदरणीय मेजर साहेब, सर्व असणारे वारकरी, आमच्या माता भगिनी, पुण्य महाराज, सर्व असणाऱ्या भजनी वर्ग, आमचे गोवर्धन महाराज रोज साथीला असतात. असो, अगदी झालेली सेवा चैतन्य कानिपनाथांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. जय विठ्ठल.